पैसे पण टाकायचे असतात. आमच्या खूप साऱ्या भाकऱ्या आहेत. आम्ही स्पेशल घरात फॅमिली स्पेशल बिर्याणी बनवतोय. बिर्याणी बनवते तू काय ले तू अजून झोपला का नाही? आपलं डस्ट कोपरा राहतो की तिथं ठेवून द्यायची, म्हणजे तिथं ठेवून आलं. आणि बेडरूम मध्ये तो त्याची बायको त्याचं पोरगं झोपलं आणि मध्यरात्री याला जाग आली अचानक आणि तो पाहतो त्यांच्या दोघांच्या वरती बावली झोपलेली आणि त्यांचं पोरगं तिकडे जाऊन बसलं. विचार डायरेक्ट ते आठवणार किट्टू असं करत होता बघ. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ब्लॉग वगैरे साठी नाही बाबा सांगतोय सिरियस. आमच्या घरी किट्टू दादा आलाय आणि किट्टू दादासाठी मी मागवलंय बर्गर. किट्टू दादाने ना रोहितला खाताना बघितलं होतं बर्गर. मग किट्टू दादाला असं झालंय की मी कधी खाऊ, आणि याला पण आज झालंय मी काय काय खाऊ पण दात नाहीत मला. दातू नाही ना तुला कोको? चला खोला. तुला कसे खाल्ले आईस्क्रीम? जट काटून दे. ऐक 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 माझा ऐक ही प्लेट घे. सबर असेल तेव्हा ना. नाही सबरच नाहीये. कारण बर्गर नाही भेटलं खायला, फ्रेंच फ्राईज नाही भेटले म्हणून कसं चालेल. तुम्हाला माहिती काय झालं, मी ना माझ्या किट्टीसाठी आणलं होतं हे. आता कोको आपला शुगर खात नाही म्हणून थांब किट्टू दादा, पण त्याला थोडं द्यावं लागणार. पण त्याला द्यावं लागेल नाहीतर विषय गंभीर होईल. अरे 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 कोकोने आता आईस्क्रीम खायला चालू केलंय. पहिल्यांदा खाऊ त्याला खायचंय म्हणून बोलतो. अरे खरोखर अरे इकडे आईस्क्रीम आहे शोना, जा ना तिथे खाना. राजा येडिया बाळ बघा, असं जबरदस्ती खाऊ घालावं लागते आम्हाला. आमचं किटली पण आलेले दिवसानंतर किट्टू आलाय आमचा. आणि किट्टूच्या डिमांड आता पूर्ण किट्टूच्या डिमांड पूर्ण करणं चालू आहे. किट्टूला बर्गर मागवलं, मस्त बर्गर खाल्लं. माझी कुकी खातीये. आणि तुम्ही कमेंट करता किट्टूवरचं प्रेम कमी झालंय, असं काही नसतं. तो मोठा झालाय आता थोडासा, आणि तो आता यासारखा जवळ राहतो ना तसं राहत नाही. तो आता लांब लांब किंवा फोन मध्ये पटकन नाही तर काय म्हणजे व्हिडिओ कॉल केला तरी बोलणार नाही पटकन आमच्यासोबत, असं करतो. मग ते कसं आता मोठा आलाय ना, थोडस वेगळा झालाय तो. हा लहान आहे आता, हा तेवढा होता तेवढा आम्ही प्रेम करतो. आता आमचं आलं तरी आमच्या वरती तेवढं प्रेम. बरोबर बोलले. जे लहान आहे ना मग छोटं जास्त प्रेम कमी नाही झालंय, प्रेम तेवढंच आहे. फक्त लाड जरा आता याचे जास्त झालं. छोटा आहे तो, डिझर्व करतो लाड. छोटा होता त्याचे तेवढेच लाड होते, त्याच्यापेक्षा जास्त होते त्याचे लाड. सगळेजण आले, मम्मींचे बहिणी आले गावावरून आजच पहिल्या दिवशी. भाऊ वहिनी आजच आले. रक्षाबंधन पण बाकी आमची करायची. आम्ही मस्त दोघी साड्या घालणार. साड्या घालणार. भाऊ आम्हाला काय आणलं मोबाईल. भाऊ आम्हाला काय घेत होते बघायचं आम्हाला. इकडे बघ काय चालू. हा ना त्याच्या तोंडावरच काढतोय बघा, आता काढेल ना. अरे चाललंय तिकडे. काढू मामा झोपलाय, जा तिकडे. हा आता काढ तोंडावरच. अरे क्रॉस नको करू रे बाबा. झटकून येतो. काय ले तू अजून झोपला का नाही? येड्या मस्त बडबड बडबडच कर चालू आहे. सांग इकडे इकडे पिल्लू. 5 वाजले झोप ना. 5 वाजले याची मी कधीपासून बडबड बडबड ऐकते. मी नव्हते झोपले, सगळे कधीपासून झोपले. सगळ्यांना झोपून 2-3 तास झालेत. 4:45 झाले. किती वाजले? झोप ना बाळा, काय नाही करत. नुसतं लुबुबू लुबुबू करतोय. म्हणजे कधीपासून त्याचं एकच चालू आहे, लुबुबू लुबुबू. मी बोलला अरे मी फेकली बाहेर, ते आता नाही येणार. त्यांनी ब्लॉग मध्ये बघितलेलं आणि त्याला मी दाखवली, पण तो मला जिद्द करत होता मला दाखव. मी त्याला दाखवली लुबुबू, पण उद्या फेकून द्या. जाळून टाक. हा फेकून देते, जाळूनच टाकू त्याला. पण किट्टू आमचं काय ऐकतच नाही.
पण मी त्याला काही बोललीच नाहीये. त्याच्या मनाने आल्यापासून बोलतोय. त्याला मी दाखवले तेव्हापासून नुसतं असंच करतो आणि त्याने जबरदस्ती मला सांगितलं कुठे ठेवली. लाडू ये पिल्लू, ये इकडे माझ्या जवळ झोप पिल्लू. काहीच नाही झालं. असं काय करतो येड्यासारखा? काम भाजला काय माहिती. काय झालं रे? फेकून देऊ का तिला बाहेर? बोल टिकली बाहेर घेतली. लाडू. झोपला? आवाज कोटतोय असा. काय रे? कशाला घाबरतोले? ओय येलिया, ओय येलिया पोला. अच्छा घाबरायचे नाही मम्मा. उद्या फेकून देणार. फेकून आता देऊ फेकून? बोल. आईस्क्रीम लागली तोंडाला. हा आता देऊ फेकून? उद्या बोल. देऊ फेकून? सकाळी फेकून बोल. सांगणार. हसतोय आता. झोप ना मग. का नाही झोपते पिल्लू? 5 वाजले आता. नको देऊ. व्लॉग नाही घेते मी. टॉर्च लावली. अरे मला दिसत नाही ना मग तू. दो बिछड़े हुए यार मिल गए. भाऊजी तो सरकाव थोडं. इकडे मग काय चालू आहे? आणि याला आज झालंय मला कधी घेतो आता येऊन? मला द्यावं चटणी. मी कधीच सांगितले कोमल आयुष्यात माझं काम ऐकत नाही राव. अहो भाऊजी माझं भांडण नका करू. चटणी त्याचं- ओ भाऊजी माझं भांडण नका करू. अरे बापरे, तिच्या घरी आलो पण कामच नाही ऐकत राव. अहो मी ब्लॉग घेत होते हो. सॉरी हा. अगं बापड्या, मी कधीच सांगितलं मला ट्रेन आहे वाजता. पण माझ्याकडे चटणीच होती भाऊजी. चटणी दिली, वाटी दिली मी तुला. अच्छा मला वाटलं माझ्यासाठीच. हो, मला आहे ना काढता येत नाही गाठण. मला वेगळा प्रॉब्लेम. भाऊजी मला वाटलं मला दिली खायला तुम्ही. नाही मला बोला ना तिला किती दादा तू भेटला रोहितला? रोहित काय बोलला? रात्री झाला होता. मग तू कुठे होता विचारायचं ना. आम्ही बर्गर खाल्लं. आरती केली. आमचं किट्टू दादा नाचतो सोन्यासारखं. सगळेजण सकाळी सकाळी उठले आणि नाश्ता करते. आज कोमल बॉब अँड कोमल युट्यूब चॅनलवर प्रिया ब्लॉगिंग करते. पहिल्यांदा असं झालंय. कारण मी सगळे नाश्ता करते आणि ती आम्हाला देते. नाही मी काय नाही. मी चहा बनवला. आता बाळाला खायला पहिले बनवते आणि मग आपल्यासोबत तो पण खायला बसेल म्हणून. ऍक्च्युली ना मी त्याला काल जास्त घेतलं नाही आणि आज पण थोडं कामात होतो तर घेतलं नाही तर माझ्याशी रागवलंय. मला मारून भांडतोय. बघायचं तुम्हाला. हे काय रे दिदे मामाला मालतो गाले. मामा माझे पैसे सॉरी पिऊ तुला काल घेतलं नाही मी. काय रागवलाय तो मामा काकावरती की मला काल घेतलं. हा सॉरी पिऊ. का घेतलं नाहीस? सॉरी पिऊ. मग आता सॉरी बोलतो. पिऊ सॉरी. आपण प्रॉमिस केलेलो ना आपण फिरायला जाणार. हा मग तुम्हाला झोपवणार होतास ना. झोपवलं का नाही? असं हाडत काय कर. मारू नको पिऊ. छॉली छॉली. आता घेतो तुम्ही. ये पिल्लू. अक्की आला आमचा. पण त्याला मी सगळ्यात पहिले मेन प्रश्न विचारला की तू गिफ्ट काय आणलंय. खाली हट्ट नाही आला ना. खरं खाली यार तेव्हा काही भरलेला हात आलो महत्वाचं असतं ना. तू स्वतः अरे फोनवरती काय बोलली तू? एक सेकंड. भरलेल्या हाताने आलेला आहे. बाई रोज चालू आहे माझा. रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला बोलतो कॉल करून की आम्ही येतोय. मी येतोय हा रेडी राहा. आणि आलाच ना. दिवसभर वाट बघितली. सगळ्यांना माहितीये 12च्या नंतरला काय ते हे होतं. आम्ही बांधली त्याचं काय ते झालं. मला बोलला की मी रक्षाबंधनला येतो. मी याची वाट बघून मी गेली बोईसरला निघून. परत हा येतोय म्हणून मी परत इकडे आले. सगळ्यात मी गोष्ट सांगायची. याचा बर्थडे होता. मी याला विश केलं होतं पण यांनी मला मेन्शन बॅक नाही दिलं. हा म्हणून मी पण नाही विश केलं. रागवली. मी म्हटलं बबलीला मेन्शन बॅक नाही दिलं. मला पण देणार नाही आणि मला रिप्लाय पण नाही देणार. कारण सांग. एक आणि ना सीन केलेला मेसेज होता.
बिचारी सीन मम्मी एवढी चांगली हिचा भेटलेली ती हिचा जो होती. विष आहे तो सीन केलेला होता प्लस विष जो सीन करून त्याच्या पुढच्या लोकांना सगळ्यांना मेन्शन बॅक केलं, फक्त बबलीला नाही केलं. मग बबलीने मला सांगितलं, बोलली तू पण नको करू. मी बोलले मी पण नाही करणार. हा तू आता रिझन हे तर नाही बोलले असणार एवढं. शपथ आमचं झालं बोलणं. बब आपलं बोलणं झालं की मी नाही. हिला बोलली की त्यांनी मला मेसेज बॅक नाही दिला म्हणून आणि मेसेजचा रिप्लाय पण नाही दिला, तर त्याचं रिझन सांगतो. सांग ना. बाकी भावाचं लग्न सर्व- झालंय, तुम्हाला सर्व माहित problem असेल. झालंय. सर्व प्रॉब्लेम झालाय म्हणून. सर्वर प्रॉब्लेम, बाकीच्या लोकांचे सर्वर प्रॉब्लेम नव्हते, माझे एकटेच होता. बाकी भावाचं आपलं लग्न झालंय, तुम्हाला माहित असेल. माहिती आहे की नाही. म्हणजे तू लग्न झालं म्हणून बदललंयस का? आय्या नाही रे, असं काही नाही. असं काय नाही. चालू झालं. नाही तुला ऑनलाईन करणार तर ते 1000 रुपये परत ठेवायला दे. अरे गोवान कोणता गाणं बोलत तुले? बासमती तांदूळने आम्ही स्वागत करतो आमच्या भावांचं. बासमती तांदूळ आहे. बासमती साधं सुद्धा नाही. बोल ना. गाणे बोल ना काय? आवाज नाही. बोला मम्मी, मम्मी बघा. बोला ना तुम्ही. आता तेच का बॅकग्राऊंड सिंगर. हा राखी के बंधन पूर्ण बोला. निभाना, भैया मेरे राखी के बंधन. पुढचं? पैसे पण टाकायचे असतात. ए अरे मागून करायचं चाललं. गिफ्ट आहे ते दोन्हीच्या दोन्ही घेऊन गेले. घेऊन गेलं त्या. शगुन पण टाकायचं असतं असं पैसे, फक्त तेवढं नसतं. चिल्लर नाही पण माझ्याकडे. चेक पण असेल. चिल्लर नाही माझ्याकडे. चेक पण चालेल. चेक बॉन्ड झाला तर आम्हाला सांगू. ऑनलाईन दिसत नाही काय ऑनलाईन चेक बॉन्ड झाल्यावर आम्हाला सांगू. फोन पे पण चालेल. स्कॅनर पे पण. चेक नको, फोन पे. फोन पे. नंबर आहे माझा नंबर. कॅमेरा बंद झाल्यावर तुला नाही, टाकू. नाही. नंबर कॅमेऱ्यावरती सांग तर दे. ए कॅमेरा बंद झाल्यावर ये बघ. ओवाळीच काय. टाक ना. ए अरे ती गिफ्ट घेऊन गेली ना. ए मायरा नाही घालणारच नाही आता घालत. तो काय बोलला ऐकलं का? तो काय वेगवेगळा नाही ना, एकच आहे ना. ते पण हा म्हणून. ड्रेस ना ते मस्त आहे स्कर्ट. मोस्ट वेल. पहिला गिफ्ट हातात घेतलं त्यानंतर तुम्ही राखी चालू. पब्लिकचं गिफ्ट केलं तेच मला दिलं. नाही दोघांना सेम सेम कलरचं घेतलेलं आहे. हो, ही पण मागली ती. नाही एकच आहे. याला नाही वाटत आहे. अख्खीला तिला आहे. अरे अख्खी लास्ट टाइमला आलेलं नव्हतं. लास्ट इयरची राखी अख्खीच्या नावाची. लास्ट इयर बाबा हेच घेतलेली हे करून माझ्याकडे आहे. लास्ट इयरला आलेलो. ऍक्टिंग नको करू. सेकंड इयर जुगाड आधीच करून ठेवलं आहे. मागची 000. पाणी टाकले काय? मागे कोकण गेलं का? मला इथे जाऊ द्या. कोकण करते. ए कोण? गाणं बोल ना प्लीज. म्हणलं गाणे. कोणतं ते गाणं कोणतं असतं ते कोणतं? एक लाईन. रक्षाबंधनाचा सण ओळी भावाला बहीण नक साडी चोळी. ताईला तशी पण साडी जास्त आवडते. साडी लवर. ते बघा आम्ही याला दरवर्षी आठवण करून देते. छोटी राखी मग काय बांधायची. की नाही? आणि दुसरी गोष्ट काय करायचं माहितीये का, मला पैसे दिलेले असायचे ना, आम्ही राखी बांधलेलं बबलीला आणि मला, तर दुसऱ्या कोण बहिणी आल्या ना का माझ्याकडून पैसे रिटर्न घ्यायचे, बोलत तुला नंतर दे. आपली सख्खी बहीणच समजते. रिटर्न घ्यायचा. तेव्हा माझा भाऊ कमवायचा नाही. आता काय जे पाहिजे ते घेतो. नंतर देईन तुला, नंतर देईन. नंतर कधी आलाच नाही ना, आम्ही असेच बसायचो. ते मागे आता आलं ना नंतर म्हणजे आता. आणि एकदा बबलीला टॉप आणला 500 रुपयाचा. सोन्याचं 500 रुपये म्हणजे खूप हा. याने 500 सोन्यासारखे रुपये भावचे दिले असं म्हणत नाही ना, 500 रुपये टॉप आणला एकदा. आणि मी बबलीने आधी ओवाळलं, नंतर मी ओवाळलं. तिला टॉप दिलं, म्हटलं मला पण आणला असं हे रुमाल- मला काहीच दिलं. पण जाम हा माणूस. नको आणू ताई जाऊ दे. बबलीला मी चिठ्ठी किती वेळेला लिहिली? अगं बबली मी काय बोलतो जरा चिल्ली टाकू का? इकडे ना. सत्याने तुला एक पैसा दिला बाबा. एक पण खोटा नाही बोलला. हा, सांगितलं. काय चाललंय किचन मध्ये तिघींचं? आम्ही बनवतोय जेवण सगळ्यांसाठी. आमच्या खूप साऱ्या भाकऱ्या आहेत. आम्ही स्पेशल घरात फॅमिली स्पेशल. अरे मुझे चक्कर आने लग गया. हे पीठ खाली जी फ्राय बनवते आणि हे बिर्याणी बनवते. आणि मी बाळासाठी खिचडी बनवते. आणि बहिणी मला मिक्स करतात मसाला काढायला.
त्या दोघींचं बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे दोघींचं. मम्मीचं काम बघा. लसणाशिवाय जेवण नाही, म्हणून दोघी बहिणी लसण सोलायला बसल्यात. लसूण सोलतात लसूण. बसून सोलतात लसूण. रात्रीचे वाजले किती? परेशान केलं तुला. काय परेशान केलं? मी काल सकाळी बोललो माझी आवाज बदलली होती. मी बोललो माझी आवाज आली. दाखवला ले परेशान करले या डोली आता डोली यांनी जळून टाकायचंय. तुला काय परेशान केलं तुला पिल्लू? मी काय सकाळी बोललेलं लगे माझी आवाज बदलली होती. याची आवाज लगे मी चावत होता. कोण झोपेत चावत असं मी चुपक्याची पिंजरला खाली खाली लेली काय लपू डॉलला जळून टाकायचंय. कोण बोलला? नाही बोलले तर आम्ही घाबरले ना. मग ऐक, त्यांचा टायमिंग बघत नाही बोलले मोबाईल ते पण घेतलं. रिअल आहे कोमल पण बोलती सायन्सची शपथ माझ्याकडे तुम्ही बघा. मी सगळे घेतलेलं हिला म्हणणं होतं काही. बांधव तर सगळं आठवतो मला. एक शब्द सांगा. काय बांधलं होतं? मला घेतलं ना. माहित होतं. चालू होती म्हणलं त्या लॉकडाऊनमुळे सगळी भांडणं होत आहेत. जाळी आहे मी हिला म्हणलं काय तू जाणार होती ना, तर ते हा जाणार आहे, ते आम्ही जाणार होतो म्हणलं आज येणार. मग घेतला तो भांडा आणि बसली गेलेली. अरे बाप एवढं भांडणं रात्री आणि किट्टू ना म्हणजे झोपतच नाहीये. दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. पहिल्या दिवशी बिलकुल झोपला नाही. दुसऱ्या दिवशी पण झोपत नाही. मला बोलतो मी जिकडे गेलो ना मला तिकडे लुगू दिसते. आणि मी बेडरूम मध्ये गेलो तर ती तिकडे असते. मी हॉल मध्ये गेलो तर ती तिकडे असते. आता मी काय करू? आणि रडायला लागला. तू चालताना का तुझ्याकडे बघत होती? अशी बघ अगं तिचं तोंड असं होतं ना असं. ती अशी बघत होती अशी. आणि मी पण हिच्याकडे आहे ही अशी तिरपी कसं बघते. हिचे डोळे असे फिरलेले काय. मला वहिनी पण बोलली की ना ताई तुमच्याकडेच बघतायत असं फिरलं म्हणजे असं वाटतंय बघा सेम तू. नाही ते तोंड सरळ होतं असं नाही की असं फिरून होतं तोंड असं पण नाही. अशी काऱ्या नजरेने बघा. भाऊजी आले आणि भाऊजी बोलतात की ना मी असं ऐकलंय की युट्यूब मध्ये असं मी बघितलंय व्हिडिओज मध्ये की तिनं जाताना जे जाता येतं त्यांच्याकडे बघते. बापरे, मला ते भाव ऐकून हा नव्हता भाऊजी तेव्हा. तुम्ही झोपलेले होते ना. झोपलेला होता. मी सकाळी उचललं त्या भांड्यातून तुला कडक झालेलं पवित्रांनी तुला काढलं काय एक्सपिरियन्स आला का नाही. त्याला? तुला काय वाटलं का ते रोहित असं घरात एक पाय आपल्या? नाही जळालेलं त्याचं. सकाळी एक पाय काय तुला असं घरात काय वाटलं? सकाळी खरं मी तो भांडा साफ करून यांनी ठेवलं. पायाने लाट मारली तुला कोणाला? त्या लोबुकीला. अगं तो भांड्यात जाळलं नाही मी. हा. त्या भांड्यामध्ये जाळून टाकायची ना पाय नव्हते जळायला ना. नाही. आता तुम्ही लाट मारून मग काल काय ना हो मम्मी जाळायचं होतं ना पाय पण. एवढंच पाय ती काय करू मी सगळं कचरा भरलं पण बाहेर कचरा झालं टाकले. तुला काय एक्सपिरियन्स आला रोहित? तुला असं कधी भीती वाटली तिची? घाबरला होता स्टार्टिंग. हे दिवशी बेडरूम मध्ये पोटावर घेऊन झोपलंय ना. हा मी दार फुल ते बघा मस्त पोटावर घेऊन तिला झोपलंय ना रे. येडाचं तो बिटावर घेऊन झोपलास तू. नाही त्याने नव्हती घेतली पण ते तू कुठं मोबाईल घेऊन झोपला होता. आणि ती बावळी नव्हती का पोटावर. हा तू आणि मी बघितलं मी बघितलं नंतर पण तो तसा नव्हता झोपला. मग अहो तुम्ही नंतर बघितलं पण त्याच्याकडे होती. सकाळपासून तो उठला. म्हणजे ऑटोमॅटिक पोटावर आली ती, हा बाजूला होती. आणि आम्ही उचलली नंतर. मजाक करतो का खरं बोलते? शपथ स्वामी शपथ बाजूला होती. स्वामी शपथ तो नव्हता घेऊन झोपला. हा हा
काय मी खरं त्या दिवशी हा, पण बोललो खरं तर- तुम्हाला, तिचे तुम्हाला माहिती आहे आता हे बघा, आपल्याला ते युट्यूबवरचं फर्स्ट कोपरा राहतो की तिथं ठेवून द्यायची, म्हणजे तिथं ठेवून आलं आणि बेडरूम मध्ये तो त्याची बायको आणि त्याचं पोरगं झोपलं आणि मध्यरात्री याला जाग आली अचानक आणि तो पाहतो त्यांच्या दोघांच्या पण ती बावली झोपलेली आणि त्याचं पोरगं तिकडे जाऊन बसलं. विचार कर, त्याने त्या रात्री डायरेक्ट सगळं केलं, तिला जाळायचा प्रयत्न, सगळं एवढं बेकार आहे ती ऑटोमॅटिक टेलिपोर्ट होती ऑटोमॅटिक. आता ती खरी खोटी काहीच माहित नाही, कोणत्या खऱ्या कोणत्या खोट्या, पण आपली डुप्लिकेट सगळं तेच म्हणतात. हो म्हणजे तसंच होतं. अगं क्रिकेट होती पण ते हे ना. आणि चायनावाल्यांनी मी असं ऐकलं की चायनावाल्यांनी ना ती शेतांची हा तर किंवा ते गुबड नाही त्यांना बघायचंय. गुबड का काय उल्लू काय उल्लू उल्लू हा तेच. उल्लू आपल्याला बघायचं नसतं आणि त्यांनी ते मुद्दाम बनवलं आणि ती प्रॉपर उल्लू आहे बाबा तुम्ही चेहरा मी तुम्हाला बोलली. चेहरा डोले बिले प्रॉपर उल्लू आहेत आणि उल्लूला घरात नाही ठेवायचं. हा मी एकदा उल्लू बघितलंय, हा मी पण बघितलंय. असं माणसासारखा दिसतो असं आणि ना त्याची पूर्ण मानसिकती तिची पण बुद्धी आहे लबुबुची. हा पूर्ण हा, भेटते मग का? आजूबाजूला फिरते ती जेव्हा बसती ना सेम तशी बसती ती. हा इथे सेम स्ट्रक्चर तसं आहे पूर्ण बरं. का आली असेल आपल्या घरात काय माहिती. मला लय असं धगधग होते मनात. दादा पण ते आल्यापासून निगेटिव्हिटी हा मग किती आला आमची भांडणं झाली आहेत घरात. शपथ साईबाबांची शपथ, घरात आल्याला आमच्या दोघांची एवढी भांडणं विचारा. हो, जाम danger आहे. अचानक म्हणजे काय काहीच नाही. रिझनच नाही काय. काय reason होतं? कपडे ही जणं मग काय होतं? कपडे होते. कपड्यावरला म्हणजे काही वहिनी वहिनी मला माहित आहे ते नेगेटिव्हिटी, पण मी बाजूला घेऊन झोपलो नव्हतो. ते ऍक्च्युली मला खालती ना ट्रॅडमिल मशीनच्या इथे पडलेली, मी झोपलोय म्हणजे की रूम उघडा होता थोडा हा तेच झोपलोय. बोलते. हा आणि एकटा फोन होता. माझ्या बाजूला होता जस्ट. आणि हा आणि मी गेलो आणि हा मला म्हणतो काकू 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 किट्टू आला, किट्टू लगेच आणि नाही याचा घेऊन फोटो. गेला. हा मला बोलतो मी तो स्वामींची झोपलोय शपथ खातोय. आणि मला आणि ते खरं मला बोलतोय तो. हा मग तेच बोलतोय तू मी. नव्हती घेतली, नाही मी नव्हतं की ते हा, ट्रॅडमिलच्या ह्यो इथे घेणार पडलेली. पण नाही मला माहितीये. आणि आम्ही किट्टू आल्यापासून बोलतोय मला जेवताना ती लगून मला परेशान करते. हा, परेशान मला करते. फोन बघताना पण परेशान करते. मी बाथरूमला गेले तरी परेशान करते मला. तो रात्री घाबरत नाही पटकन. आणि तू व्हिडिओ मध्ये किती याला बोलला म्हणते पण. ना, बोललोय. घाबरतो, तू हिला जाळतो म्हणलं ना, नको झोपला. व्हिडिओ बघ तिथे मी जाते बोलला, ना, तिला जा, मी तेवढं video बडबड काढतो. करतो ना एवढं. जाम पडतो. जाळून टाकलं ही ना, मला इथं दिसती, मला मला तिकडे दिसते, मी खूप मला परेशान परेशान केलंय. केलंय. सगळं बोलले ते व्हिडिओ मध्ये. हा पुरे एवढं तेवढं वैतागलं. सांग, याचं बोलले काहीच तो. माहित नाही लबुबू बद्दल. त्याने व्हिडिओ ते बघितले ते मी व्हिडिओ करतो, ते मी व्हिडिओ करतो असं मोबाईल धरून तिला continue. जा, व्हिडिओ काढतो. मी काढतो मग व्हिडिओ. तिने- पण तिला जाळ, तिला जाळ. आधी तो सांगितलं मेरा बच्चा सोता था ना, Alex गोला जाळ सोता है. था ना, तो उसके ना वो रात में डरता था की उसके अंग पे आई है, असं म्हणजे नाही अंगावर आली असं तसं बोलून. मग नंतरला तिने असं सांगितलं की इतकं शैतानीने इतनी बडबड चालू हो गई थी, म्हणजे एवढं कधी बडबड करत नव्हतं, इतके हा, अचानक किट्टू बडबड सारखा. करायला लागला. सेम किट्टू सारखा. मग मला तो व्हिडिओ बघितला ना आणि मग तिचा किट्टूची video आठवण आली. बघितला आणि किट्टू पण मला बोलत होता म्हणजे मग मला डायरेक्ट ते आठवण आली. किट्टू असं करत होता बघ. हा. रात्री हा, आणि ते म्हणले किट्टू काय आहे? काय करतोय असं, आणि झोपलेलं नाही, नुसतं असं. त्याला म्हणलं, काय झालं सांगत आम्ही नाही, सगळे काय झालं. झोपलेलो होतो, एकटेच आली आणि तो झाली. हे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ब्लॉग वगैरे साठी नाही नाही नाही, बाबांची शपथ जे आहे ते बोलतोय. सिरियस सांगतो, या सगळ्या गोष्टी खरं आहे. प्लीज म्हणजे आम्ही कोणी जे घडलंय ते आम्ही हा तुम्हाला सांगतो. कधी जिंदगीत ते घेऊ पण नका घाण ती. आणि जो आमचा अनुभव आला ते आम्ही डिस्कस करतोय. आणि म्हणजे Genuinely. आमच्या सोबत निगेटिव्हिटी काही म्हणजे चांगल्या चांगल्या झाल्या, लॉस एकदम मोठा मोठा झाला अचानक, ते आम्हाला आता सांगता येणार नाही, पण ते खूप मोठा विषय तुम्ही होता. ह्यांच्या ब्लॉग मध्ये कोणाच्या ब्लॉग मध्ये बघितलं आणि मी एकदम सॅड होतो टेन्शन मध्ये. हा बॉबी खूप स्ट्रेस, आम्ही आईच्या दोघंही block मध्ये होतो. बघितलं. ऍक्च्युली मी पण स्ट्रेस मध्ये होते, हा पण मी आलो काय आता माझी रक्षामध्ये खरं सांगून आता काल पूर्ण दिवसभर मूड ऑफ होता, माझी इच्छाच नव्हती. मी लिटरली जाऊन हनुमानांच्या मंदिरात जाऊन अर्धा एक तास बसलेलो. मी जाम टेन्शन मध्ये होतो. तर तेच ती घरात आल्यापासून लय काय 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 झालं. एवढंच बोलेल की finally असं रात्री लाकडी जाळून टाकली, इतकं Finally. परेशान होऊन काय ग? तेव्हा मग ती आमच्या अशी किट्टू- बोलली. ते पण रात्री 4 वाजता हे काढलं. पण जाऊ दे. आणि आज एक लगेच रिलॅक्स झाले एका टेन्शन हा. मधून. हो, हा हो. आज आणि relax. आणि किट्टू नाही का, किट्टू ना मी बोलले 15-20 मिनिटात झोपला. लगेच झोपला. किती वेळ झोपला नंतर. आणि तिच्या मग तिच्या भारतसिंगच्या पोराच्या पण छातीवर बसली. हो ती सांगत होती. आणि ना मग तिने ना रिव्ह्यू घेतले, म्हणजे असं ते आहेत ना ऍक्टर लोक जे सिरियल मधले,
त्यांचे रिव्ह्यू घेतले गुगलीचं काय विषय असेल तर तिला ना सगळ्यांनी सांगितलं ये खूप निगेटिव्हिटी इसको रखना भी मत घर. तिने हिरोईन नाही का जास्मिन वगैरे त्यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडे क्लिप टाकल्या. अरे ती कशी दिसते पण हे माहिती? कोणी केली घाणेरडी गोष्ट व्हायरल कोणी केली अशी पैसे कमवायला? कदाचित हे धंदा मांडतात ते पैसे कमवायला असे करतात. आणि नेपाळ बिपाल वरून आले, कोरोना पण आला तिकडनं मारवलं इकडे आणि आता हे पण आले नेपाळ नाही चायना. चायनावरून. नेपाळ नाही चायनावरून आले. हा अभि तिकडच्या लोकांना लय उंगल्या असतात. दरवाजाच्या बाहेर नाही का ती बावळी हा, black काळी color बावळी, ची काळी लावली. बावली सेम तशीच आहे सेम ती. आहे ती, same. मला जावयाने दुपारी दाखवत होते तिला ना पण दात असतात ना असे. तेव्हा तिला हो. मला परवाच्या दिवशी मी मला असं वाटतं त्यांच्यामध्ये ना चायनामध्ये ना शेतान आहे त्यांच्यावर त्यांच्यामध्ये शेतान आहे तो. असंच असतं ते शैतान. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि आपण घरात आणि तुम्हाला मस्त माहितीये मी कधी जिंदगीत ती घेणार नव्हते आणि मला ती आवडली तशी नव्हती म्हणजे लोक पण मला माझ्याकडे आली ती कशी तर ऍक्च्युली जेन्युअनली सांगू ना तर हा जो ट्रेंड आलाय ना हा काहीही ट्रेंड अलगच आहे, फालतू ट्रेंड आहे. म्हणजे मी एक झेंजी आहे, मी कोणतरी आहे, मी फंकी आहे, मी काही घेऊन फिरतो हा या टाईपचं कोणतरी Fashion. करायला गेलं फॅशन. मी काही करतो. मी घाबरत नाही. आता आपल्या इकडे काली कोणी बावली लावली आणि फिरलं तर ते पण ट्रेंड बनेल. ते पण एक अलग ट्रेंड की बाबा मी अलग आहे, मी काही Trend अलग आहे. होईल. म्हणजे लाबू ट्रेंडच्या कशाने नावाखाली फेमस असे झाली माहितीये का? category नाव- रेअरस कलर मिस्ट्री कलर मुळे ती फेमस झाली. मिस्ट्री कलर रेअर कलर रेअर कलर ती फेमस त्याच्यामुळे झाली. म्हणजे काही लोकांनी ना त्याला ऑर्डर केले कारण की मला रेअर कलर मध्ये भेटली हा. पाहिजे म्हणून. पण म्हणजे कोणते कलर shining मी नाही आता करायला. तेव्हाच ट्रेंड चालू झालेलं. पण नंतर ज्यांनी आणि ज्यांनी मी घेतल्या विचार करायचे काय हे मी का म्हणजे का आवडते या लोकांना असं मला वाटायचं पण ज्यांनी तेव्हा. ज्यांनी घेतलं असेल ना, जे ब्लॉग बघत असेल ना त्यांना 100% अनुभव आला असेल. आणि मला खूप सारे ना कॉमेंट सुद्धा आलेत. रोहितचा ब्लॉग टाकला ना हा. की नका ठेवू, ती खूप निगेटिव्हिटी आणि खूप निगेटिव्ह आहे. म्हणजे मला असं वाटलेलं की काय नसलं हा, हा, शपथ हा. मला वाटलं मला पण वाटलेलं पण आता क्लिअर झालंय.